पण त्यांनी ज्या उमेदवाराला AB फॉर्म दिले होते त्या उमेदवारांनी पहिल्यांदा तिकीट मागितलं होतं, भारतीय जनता पक्ष तिकीट मागितलं होतं. त्याला तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांना AB फॉर्म द्यायला नाही पाहिजे ना. त्यांचा पण हिंदू धर्म आहे तो. आमचे उमेदवार 67 उमेदवार उभे आहेत आमचे. त्यामुळं जास्तीत जास्त आमची जे आपल्याला सत्ता करण्याकरता जो मॅजिक आकडा असतो तो करण्याकरता आम्ही नक्कीच आम्हाला यश मिळालं. नांदेड महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढत आहे आणि जवळपास 67 ठिकाणी आमचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली जात आहे. येत्या 4 तारखेला राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांचा दौरा हा नांदेड शहराकरता आहे. त्यांच्या समवेत आमच्या पंकजाताई मुंडे ह्या पण येत आहेत. आल्यानंतर 4 तारखेला ते परत आमची संचलन समिती आहे, भारतीय जनता पक्षाची नांदेड शहराची संचलन समिती आहे, तिची एक बैठक सुद्धा घेणार आहे. ती बैठक झाल्यानंतर 5-5:30ला भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिका निवडणुकीकरता केलेलं प्रचार कार्यालय ITI चौकामध्ये केलेलं प्रचार कार्यालय आहे, त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 5 तारखेला राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आपल्या इंदिरा गांधी मैदानावर होणार आहे. त्या सभेची पण तयारी तयारी चालू आहे. पूर्ण प्रभागातून सगळ्या 20 प्रभागातून या सभेकरता हजारोच्या संख्येने लोक येणार आहेत. आणि त्याचबरोबर 6 तारखेला आमचे राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा दौरासुद्धा नांदेडला आलेला आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे जे नांदेड शहरामध्ये जेवढे बूथचे अध्यक्ष आहेत, शक्ती केंद्र प्रमुख आहेत, आमचे उमेदवार आहेत, ह्या सगळ्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. असा एकंदरीत पूर्ण आमच्या ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली आघाडी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व आघाड्यावर विविध लोकांच्या सभा, प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म नियोजन ह्या जोरावर आमची भारतीय जनता पक्षाची पूर्ण सत्ता ही नांदेड मनपामध्ये एक हाती येणार आहे, त्यात कुठलीही शंका नाही. भाजपने आमचे 2 उमेदवार पळविले असा आरोप शिवसेनेने केलेला आहे. त्या संदर्भात काय सांगा? शिवसेनेने आरोप करण्या हरकत नाही, केला ते आरोप. पण त्यांनी ज्या उमेदवाराला AB फॉर्म दिले होते त्या उमेदवारांनी पहिल्यांदा तिकीट मागितलं होतं, भारतीय जनता पक्ष तिकीट मागितलं होतं. त्याला तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांना AB फॉर्म द्यायला नाही पाहिजे ना. मग त्यांचा पण हिंदू धर्म आहे तो. त्यांनी बाबा आम्ही त्यांनी विचारणार पाहिजे तुमचे 2 उमेदवार घेऊ का, आम्ही दिले असते, आम्ही त्यांना मागितले असते. तर त्याच्यामुळं असं पळवण्याची गोष्ट नाही आहे. ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच कार्यकर्ते आहेत, त्यांचा DNA भाजपच आहे. त्यामुळं त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे फॉर्म वापस करून भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. मागच्या इतक्या तुम्हाला 73 जागा मिळतील का यावेळेस? आमचे उमेदवार 67 उमेदवार उभे आहेत आमचे. त्यामुळं जास्तीत जास्त आमची जे आपल्याला सत्ता करण्याकरता जो मॅजिक आकडा असतो तो करण्याकरता आम्ही नक्कीच आम्हाला यश मिळालं. अनुभव विकास कामे मोतोरमधली हायजॅक केली असं आमदार कल्याणकर यांनी म्हटलं आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी आरोप केला आहे की ही भाजप, नांदेडची भाजप ही मुक्त व्हायला पाहिजे, कारण का देवेंद्र फडणवीस यांची भाजप मान्य आहे त्यांना, पण नांदेडची भाजप मान्य नाही. काय म्हणा त्यांना काय झालं की ते सगळेजण बालाजी कल्याण असो, प्रताप पाटील असो की बाकी सगळे असो, त्यांना उमेदवार मिळाले नसल्यामुळं, त्यांच्या पक्षाला उमेदवार मिळाले नसल्यामुळं ते हताश झाले आहेत. हताशून असे बेछूट आरोप ते सुद्धा करत आहेत. त्यामुळे लक्ष द्यायची गरज नाही. त्यामुळे तुमचा नेमका प्रतिस्पर्धी कोणासोबत लढत सामना? नाही, काही ठिकाणी आहे ना, काही ठिकाणी आम्हाला शिवसेना पण आहे. अबकडमध्ये काही ठिकाणी एखाद्या प्रभागामध्ये शिवसेना आहे, एखाद्या प्रभागामध्ये आम्हाला काँग्रेस पण आहे, एखाद्या प्रभागामध्ये वंचित पण आहे. आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पक्ष आम्हाला आहेत. पण सगळ्या ठिकाणी आपला भारतीय जनता पक्ष राहणार आहे. 3 प्रभागामध्ये भाजपला उमेदवार मिळाले नाही का? तिथं आघाडी केली, ती आघाडीला समर्थन नाही, आघाडीला समर्थन नाही, काहीच नाही. आम्हाला तिथं उमेदवार मिळाले नाही म्हणून तिथं उभं करू शकलो नाही. आम्ही तिथं 67 जागा लढतोय पूर्ण. आणि MIMला सुद्धा भाजपनीच आणले मैदानात, असं हिरवं भाजप करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करण्यात आला आहे. MIMला आम्ही आणायचं पटलं नाही. MIM मागे जेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हा पण MIM होती, त्यांचे 13 नगरसेवक होते त्यांचे, तर आम्ही आणायचा विषयच नाही आहे. पुन्हा आम्ही ते 13 नगरसेवक जे आले त्यांचे त्यावेळेस पूर्ण आम्ही काँग्रेसची निवडून आणले. पुन्हा आता यावेळेस MIM तिकडे गेली तर त्यांना वाटतं की हिरवं केलं तर त्यांनी त्यांच्याकडे घ्यायचं, त्यांच्या पक्षात घ्यायचं असतं. त्यांचा पक्ष तिरंगा आहे ना, सेक्युलर पक्ष अजितदादा, त्यांच्या पक्षात घ्यायचं असतं. आम्ही थोडं थांबवलं त्यांना घ्यायसाठी. ते लोक MIMमध्ये गेलेत ना, त्या लोकांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घ्यायला आमची काही ना नव्हती, घ्यायचं असतं. पण त्या लोकांना तो पक्ष सेफ वाटला नाही, त्यामुळे ह्या लोकांनी MIMमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने हे केलं आहे की बाबा
सत्ताधाऱ्यांनीच म्हणजे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनीच महापालिकेवर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. तर काय सांगाल तुम्ही काँग्रेसमध्ये होतात. आता हे विरोधी पक्षाचं म्हणायचं गोष्टच आहे का आमच्या सत्ताधाऱ्यांनी हे केलं ते केलं असं म्हणत असतं, चालत राहतं पूर्ण गोष्ट. त्याला काय उत्तर देणार आहात की काँग्रेस आताच्या काँग्रेस आताचं काँग्रेस का नाही आताचे काँग्रेसनी आरोप केला आहे. तुम्ही जे सत्ताधारी होते ते पूर्वश्रमीचे काँग्रेसचेच होते. ते तेव्हा आमच्यासोबतच होते तेव्हा ते पण